लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांच्याकडून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देखील जमा होणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीचा सण आल्यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपयाचा हप्ता वाटप करत असताना मकर संक्रांतीचा शुभ दिवस निवडला। मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर 1500 + 1500 अशी 3000 रुपयाची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, त्याचबरोबर पोस्ट बँकेमध्ये आहे, त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देखील आली। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप करत असताना लाडक्या बहिणींची नवीन यादी देखील बनवणार असल्याचं घोषित केलं। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत असताना 3000 रुपयाच्या रकमेचा लाभ तर लाडक्या बहिणींना मिळणारच आहे, परंतु नवीन वर्षामध्ये अटी आणि तरतुदी बदलण्यात आल्यामुळे काही लाडक्या बहिणींना हप्त्यापासून वंचित देखील राहावं लागू शकतं। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही KYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर लक्षपूर्वक ऐका की आता जमा होणारा एकत्रित हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत मकर संक्रांतीच्या दिवशी हप्ता वाटप पार पडणार आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडणार असून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे महिलांनो, लक्षपूर्वक ऐका की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली असून आता दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। 3000 रुपयाची रोख रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक सेटिंग ॲक्टिवेटेड असेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत असतात, परंतु जेव्हा तुम्ही KYC प्रोसेस कंप्लीट केलेली आहे तेव्हा काही महिलांचं बँक सेटिंग डिॲक्टिवेटेड झाले। लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC प्रोसेससाठी तुमचं आधार कार्ड वापरलंच असेल आणि हे आधार कार्ड तुम्ही वापरल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या मोबाईल खात्याशी लिंक असतो। त्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये जेव्हा पैसे जमा होतात तेव्हा तुमच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज येत असतो। परंतु महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी महिलांशी संवाद साधत असताना महिलांना एक महत्त्वाची बातमी दिली आहे। कारण ज्या महिलांनी KYC प्रोसेस कंप्लीट केलेली आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार असं बोललं जात होतं, परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर KYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर काही वेळेस तुमचं बँक सेटिंग डिॲक्टिवेटेड झालेलं आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता जमा होत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत। महिलांच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम ही व्यवस्थित जमा व्हावी यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांच्याकडे एक सूचना पत्रक सोपवलंय। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी महिलांना सूचना दिल्या आहेत। 1500 + 1500 3000 रुपयाची रक्कम मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या महिलांसाठी खुशखबर तर आली आहे, परंतु ज्या महिला यापासून अपात्र राहणार आहेत त्या महिलांसाठी एक महत्त्वाचं सूचनापत्रक देखील जाहीर झालं आहे। माझी लाडकी बहीण योजनेपासून कोणतीही बहीण ही या सेवेपासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता मिळावा म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला। त्यामुळे लाडक्या महिलांनो, लक्षपूर्वक ऐका की जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा हप्ता हवा असेल आणि तुमचं खातं जर सरकारी बँकेमध्ये असेल किंवा खाजगी बँकेमध्ये असेल तर कोणकोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा लाभ मिळवता येणार आहे। कारण हप्ता वाटप पार पडत असताना मकर संक्रांतीच्या दिवशी फक्त 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना चालू केली होती। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व हप्ते हे महिलांच्या खात्यावर व्यवस्थित जमा झाले होते, परंतु त्यानंतर सरकारने पुन्हा एकदा KYCची अट लावली आणि बऱ्याच महिलांना अपात्र देखील ठरवण्यात आलं। त्यामुळे आता जो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तो काही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाला तर काही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा हप्ता जमा झाला। मग लाडक्या बहिणींनो, तुम्ही जेव्हा KYC प्रोसेस कंप्लीट केली होती तेव्हा तुमचं बँक सेटिंग ॲक्टिवेटेड झालं आहे का डिॲक्टिवेटेड झालं हे पाहावं लागणार आहे। कारण काही महिलांच्या बँका या रद्द देखील करण्यात आल्या आहेत। कारण जेव्हा नवीन वर्षामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येणार होते तेव्हा
तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की नवीन वर्षामध्ये महिलांच्या खात्यावरती आम्ही 2100 रुपयाचा हप्ता वितरित करणार आहे. मग त्यासाठी सरकार अटी आणि तरतुदी देखील बदलणार होतं. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी ज्या बँका अपात्र ठरवण्यात आल्या आहेत अशा बँकांमध्ये पैसे सोडणं देखील बंद करण्यात येणार होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये असेल किंवा पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. शिंदे साहेब म्हणाले आहेत की माझ्याकडून प्रत्येक लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयाचा हप्ता वितरित करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत. जर तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळवायचा असेल तर तो कसा मिळवायचा हे देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे महिलांनो लक्षपूर्वक पहा, कारण ज्या बँकांकडे IFSC कोड नाही, त्याचबरोबर ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मान्यता नाही अशा बँकांना रद्द करण्यात आला आहे आणि ठराविक बँकांचीच निवड सरकारने केली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बँकांची निवड केली आहे, पण त्याआधी सर्वात आधी आपण हे पाहूयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सची अट नाही अशा बँकांची निवड सरकार करत आहे, परंतु ज्या जिल्ह्यांची निवड सरकारकडून करण्यात आली आहे त्या जिल्ह्यांच्या विभागणीनुसार करण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी फक्त 12च जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडणार आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी उरलेल्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडेल. जेव्हा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तेव्हा महिला बँकेमध्ये जाऊन पैसे काढण्यासाठी गर्दी करू शकतात. त्यामुळे राज्य सरकारने 2 टप्प्यांमध्ये विभागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. परंतु आता जर तुम्ही बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेला तर तुम्ही पूर्णपणे पैशाचा लाभ घेऊ शकणार आहात. म्हणजेच 3000 रुपयाची रक्कम ही तुम्ही बँक खात्यामधून काढून घरी घेऊन येऊ शकता. जानेवारी महिन्याचे पैसे आणि डिसेंबर महिन्याचे पैसे असे 3000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्यावर तुम्ही पूर्ण पैसे काढून घेऊन येऊ शकता. कारण सरकारने फक्त आणि फक्त मिनिमम बॅलन्सची अट नसलेल्या बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणार असल्याचं सांगितलंय. एकत्रित दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यावर जमा होत असताना सर्वात पहिल्यांदा बँकेच्या पोर्टलवरती महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचं अप्रुव्हल येणार आहे आणि तेव्हाच महिलांच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड लिंक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होत असतात. लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड लिंक असलेल्या महिलांच्याच खात्यामध्ये हप्ता वितरित होत असतो आणि ज्या 12 जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत त्या 12 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावर मकर संक्रांतीच्या दिवशी हप्ता जमा होणार आहे. तर सर्वात आधी सातारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी सातारा जिल्ह्याची निवड केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर 3000 रुपये वितरित होणार आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रित सरकार वितरित करत आहे ते दोन्ही हप्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर वितरित होतील. त्यानंतर जर तुम्ही गोंदिया जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला देखील मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचा लाभ मिळणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर देखील 3000 रुपये मकर संक्रांतीच्या दिवशी वितरित केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, कारण पालघर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर सकाळी 10 वाजताच हप्ता वितरित होणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा लाभ हा मकर संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे. डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये, जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही हप्ते सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर वितरित होणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटप पार पडत असताना महिलांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही रायगड जिल्ह्यातील महिला असाल, जर तुमचं बँक सेविंग ॲक्टिवेटेड असेल आणि तुम्ही EKYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. लातूर जिल्ह्यातील महिलांच्या खातं स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट बँकेमध्ये असेल तर त्या महिलांना सकाळी 10 वाजता 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने हप्ता वाटपासाठी मकर संक्रांत हा दिवस निवडला असल्यामुळेच लाडक्या बहिणींना आता त्या दिवशी 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. जर तुम्ही EKYC प्रोसेस कंप्लीट केली असेल आणि एखाद्या वेळेस तुमचं बँक सेविंग डिॲक्टिवेटेड झालं असेल तर काही वेळेस तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याचं सांगितले तर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतीलच. पण जर पैसे जमा झाले नसतील तर महिलांचे बँक खातं तपासून घ्यावं लागणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः बँकांमध्ये निधी सोडत असताना पात्र महिलांची यादी देखील जाहीर केली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे. महिलांच्या खात्यामध्ये 1500 डिसेंबर महिन्याचे आणि 1500 जानेवारी महिन्याचे असे 3000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे.